नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आज आपण बघतोय एरिया लेसन आणि एरिया लेसनसाठी आपल्याला इम्पॉर्टंट महत्त्वाचं काय असतं तर फॉर्म्युलेज महत्त्वाचे आहेत आणि ते फॉर्म्युले कसे तयार करायचे याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आणि 15.1 जी प्रॅक्टिस सेट आहे तीही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक बघायला मिळेल। आज आपण बघतोय 15.2 बघणार आहे। त्यातला फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो काय आहे बघा, तर लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ द रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर फाइंड द एरिया। म्हणजे आपल्याला काय करायचंय, डायगोनलच्या लेंथ दिलेले आहेत, म्हणजे गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला, गिव्हन इज इक्वल्स टू डायगोनल म्हणजे D1 आपण कन्सिडर करूया। D1 किती दिलेले आहे, 15 सेंटीमीटर दिलेले आहे आणि D2 किती दिलेले आहे आपल्याला, तर 24 सेंटीमीटर दिलेलं आहे। फर्स्ट आपण आपल्याला काय करायचंय तर फॉर्म्युला राईट करायचंय। तर रोम्बस, एरिया ऑफ रोम्बस काय असणार आहे, 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स। आता प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स म्हणजे काय, D1 इंटू D2। आपल्याला काय दिलेलं आहे तर D1 दिलेलं आहे 15 दिलेलं आहे आणि D2 किती दिलेलं आहे तर 24 दिलेलं आहे। 2 ने 24 ला डिवाइड होतं, त्यामुळे डिवाइड केलं आपण तर 2 1 जा 2 2 2 जा 4 आलेले आहेत। म्हणजेच बघा 15 इंटू 12 राहिलेले आहे, 12 5 जा 60, 6 कॅरी, 12 1 जा 12 प्लस 6 म्हणजे 180 आलेले आहेत आणि एरिया लिहायचं आहे आपल्याला, त्यामुळे काय असणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर, हे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघतोय, लेट द डायगोनल ऑफ अ रोम्बस आर 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया। इथं पण आपल्याला एरियाच फाइंड करायचा आहे, फक्त आता पॉइंट्स मधले एक्झाम्पल दिलेले आहेत। तर पॉइंट्स मधले जे मल्टिप्लिकेशन असतात ते कसे करायचे त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आणि ती नक्की बघून घ्या। तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे, D1 दिलेलं आहे। D1 किती दिलेलं आहे आपल्याला तर 16.5 दिलेलं आहे आणि D2 किती दिलेलं आहे 14.2 दिलेलं आहे। इथं पॉइंटचे डिवायडेशन पण आहे, म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन्सला कसं डिवाइड करायचं ते त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल। तर बघा आता एरिया काय आहे आपला, एरिया इज इक्वल्स टू 1/2 D1 इंटू D2 हा एरिया आहे आपला। तर 1/2 D1 किती आहे आपलं 16.5 आहे, D2 किती आहे आपलं 14.2 आहे। आता 2 ने याला डिवाइड होतं, त्यामुळे 2 ने डिवाइड केलं तर 2 7 जा 14 आणि 2 1 जा 2, 1 डिजिट नंतर पॉइंट होता म्हणून 1 डिजिट नंतर पॉइंट दिलेला आहे। आता बघा 16.5 इंटू 7. मल्टिप्लिकेशन करून याचं जे आन्सर येणार आहे तर 117.15 हे आन्सर असणार आहे। 2 डिजिट का दिले तर 1 आणि हा 2 डिजिट आहे, म्हणजेच 1 2 डिजिट नंतर म्हणून 1 2 डिजिट म्हणजे 117.15। आता थर्ड वन क्वेश्चन थोडासा वेगळा आहे इथं। आता काय दिलेलं आहे बघा थर्ड वन क्वेश्चन मध्ये, इफ पेरिमीटर ऑफ अ रोम्बस इज 100 सेंटीमीटर and the length of one diagonal is 48 सेंटीमीटर, what is the area of the quadrilaterals। म्हणजे आपल्याला इथं काय लागतात तर डायगोनल्स लागतात आणि आपल्याला एक डायगोनल दिलेली आहे आणि दुसरी आपल्याला काय करायचे तर फाइंड करायची आहे। पण त्यासाठी काय करायला लागेल तर पेरिमीटरचा फॉर्म्युला यूज करायला लागेल आणि पेरिमीटरचा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर आपल्याला रोम्बसच्या प्रॉपर्टी पाहत पाहिजेत आणि रोम्बसच्या प्रॉपर्टी माहिती पाहिजे असतील तर तुम्ही खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, ती तुम्ही नक्की बघा। तर आता बघा रोम्बस म्हणजे काय, तर रोम्बस म्हणजे प्रॉपर्टी अशी असते की ते ऑल साइड जे असतात तर त्या ऑल साइड जे असतात त्या कॉन्करंट्स असतात, म्हणजे इक्वल असतात आणि ज्या डायगोनल्स असतात त्या काय असतात तर परपेंडिक्युलर बायसेक्ट असतात, म्हणजे इक्वल असतात। ठीक आहे, तर आपल्याला देताना काय दिलेले आहे तर रोम्बसची पेरिमीटर दिलेली आहे 100। फर्स्ट आपण काय करणार, आपण नेम्स देऊया इथं डायगोनलला आणि इथं नाव देऊया सेंटरला O। तर बघा गिव्हन मध्ये आपल्याला काय दिलेले आहे तर पेरिमीटर दिलेले आहे। पेरिमीटर किती दिलेले आहे आपल्याला तर 100 सेंटीमीटर दिलेले आहे। तर त्यावरून आपल्याला साइड फाइंड करायचे आहेत आणि साइड फाइंड करायचं असेल तर पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे तर पेरिमीटर इज इक्वल्स टू 4 इंटू साइड। आता 4 इंटू साइड का घेतलं का तर AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू CD इज इक्वल्स टू AD, म्हणजे ऑल साइड्स आर इक्वल, देन 4 इंटू साइड्स घेतलेला आहे आपण, 4 साइड्स आहेत। पेरिमीटर किती दिलेली आहे आपल्याला तर 100 दिलेली आहे, इथं 4 इंटू साइड येणार आहे। आता हा 4 साइडला मल्टिप्लाइड आहे, तो इकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल, म्हणजेच काय होईल 100/4 इज इक्वल्स टू साइड येणार आहे। आता 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 राहिलेले आहेत आणि 4 5 जा 20। आडवा भागाकार कसा करायचा त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये
मध्येच बघायला मिळेल. म्हणजे साईड इज इक्वल्स टू काय आहे आपल्याला 25 सेंटीमीटर आहे. आता आपल्याला काय झाली मिळाली बघा, साईड मिळाल्या म्हणजे ऑल साइड्स आर 25 सेंटीमीटर्स. एक जी डायगोनल आहे ती आपल्याला म्हणजे जर समजा डायगोनल म्हणजे D1 जर दिलेलं आहे आपल्याला, किती दिलेलं आहे 48 सेंटीमीटर दिलेले आहे आणि आपल्याला डायगोनल म्हणजे D2 फाइंड करायचे आपल्याला. पण डायगोनल्स काय असतात, डायगोनल्स आर perpendicular bisect each other. परपेंडिक्युलर बायसेक्टचा एच अदरचा अर्थ काय, जर आपल्याला बीओ ची लेंथ जर माहिती पाहिजे असेल तर बीओ इज इक्वल्स टू काय असणार आहे, तर बीडी अपॉन 2 असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे 48 अपॉन 2 म्हणजेच 2 2 जा 4 2 4 जा 8 सेंटीमीटर. म्हणजेच ह्याच्या काय असणार आहे हाफ असणार आहे इथली लेंथ. म्हणजेच इथून इथपर्यंतची लेंथ किती असणार आहे आपली 24 सेंटीमीटर. आता बघा जर आपण ट्रायंगल घेतला, ट्रायंगल कुठला घेतला तर AOB म्हणजेच हा आपण इकडचा फक्त एक ट्रायंगल घेतला तर यामध्ये काय होईल तुमचं, तर AOB इज इक्वल्स टू 90 डिग्री होईल आणि हा 90 डिग्री असल्यामुळे आपल्याला काय करता येईल तर पायथागोरस थेरम यूज करता येईल. म्हणजेच काय तर हायपोटेन्यूसचा स्क्वेअर हा सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे तिथं काय करणार आहे आपण 25 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे बघा AO स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. म्हणजेच इथं काय असणार आहे 25 चा स्क्वेअर 24 चा स्क्वेअर प्लस AO स्क्वेअर म्हणजे जो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता इथे 25 चा स्क्वेअर म्हणजेच किती असतं तर 625 असतं मायनस 576 इज इक्वल्स टू AO स्क्वेअर. का तर हे 24 चा स्क्वेअर करून इकडच्या साईडला घेतल्यामुळे ते काय झालेले मायनस झालेले आहेत. आता जर दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर 15 मधून 6 गेले 9 राहिले, कॅरी ओव्हर आले तर 12 मधनं 8 गेले म्हणजे 4 राहिले, कॅरी दिला 49 आलेले आहेत. म्हणजे AO स्क्वेअर इज इक्वल्स टू 49 देन AO म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर AO इज इक्वल्स टू आपलं किती आलेलं आहे 7 आलेली आहे. म्हणजे AO 7 असेल तर AC किती असणार आहे आपली, तर AC इज इक्वल्स टू 2 इंटू AO मीन्स 7 इंटू 2 म्हणजेच किती असणार आहे 14 असणार आहे. आता आपल्याला काय काढायचं काय आहे तर क्वाड्रिलेटरचा एरिया काढायचा. क्वाड्रिलेटर म्हणजे कुठला आहे आपला तर रोम्बस आहे. म्हणून एरिया इज इक्वल्स टू काय असणार आहे 1/2 D1 इंटू D2. ही जी निघालेली आहे ती आहे काय आपली D2. 1/2 D1 किती दिलं होतं बघा त्यांनी 48 दिलेलं आहे आणि हे किती आहे आपलं 14 आहे. डिवाइड केलं 4 2 जा 4 4 जा तर 24 4 जा 14 जा 14 जा 56 आलेलं आहे. 14 2 जा 28 म्हणजेच किती आलेले आहेत बघा 336 स्क्वेअर सेंटीमीटर. हे आपलं आन्सर असणार आहे. पुढचा चौथा क्वेश्चन आहे आपला इफ द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ अ रोम्बस इज. म्हणजेच आपल्याला फर्स्ट काय दिलेलं आहे गिवन मध्ये तर D1 इज इक्वल्स टू 30 दिलेलं आहे अँड इट्स एरिया दिलेलं आहे. एरिया इज इक्वल्स टू 240 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यावरून फाइंड काय करायचंय बघा, फर्स्ट तर D2 फाइंड करावं लागेल आणि त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे फाइंड इट्स पेरिमीटर. म्हणजे तुम्हाला त्या पेरिमीटर फाइंड करायचे आणि मग पेरिमीटर फाइंड करायचे असेल तर आपल्याला काय करायला लागेल तर साइड्स फाइंड करायला लागेल. एक्झॅक्टली जो थर्ड वन जो क्वेश्चन होता त्याच्या अपोजिट जायचंय आपल्याला. आता पहिल्यांदा काय करायला लागेल तर एरियाचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर एरिया इज इक्वल्स टू 1/2 D1 इंटू D2 असतं. एरिया किती दिलेला आहे आपल्याला तर 240 इज इक्वल्स टू 1/2 इंटू D2 किती D1 30 दिलेलं आहे आणि D2 आपल्याला काय करायचंय फाइंड करायचंय. तर बघा 2 1 जा 2 आणि 2 5 जा 30. इक्वेशन इन वन व्हेरिएबल मध्ये आपण बघितलेलं आहे की जर एखादा नंबर व्हेरिएबलला मल्टिप्लाइड असेल तर तो अपोजिट साइडला गेल्यानंतर काय होतं तर डिवाइड मध्ये होतो. म्हणजेच काय होणार आहे D2 इज इक्वल्स टू 240 अपॉन 15 आलेलं आहे. आता एकतर आपण डायरेक्टली 15 ने डिवाइड करू शकतो किंवा आडवा भागाकार कसा करायचा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे, त्या पद्धतीनेही तुम्ही करू शकता. फर्स्ट मी 3 ने डिवाइड करते. 3 5 जा 15 3 8 जा 24 3 0 जा 0. आता 5 1 जा 5 आलेले आहेत, राहिलेले 3 आहेत आणि 5 6 जा 30 म्हणजे D2 इज इक्वल्स टू किती आलेले आहेत आपल्याला 16 आलेले आहेत. इन केस जर आपण डायग्राम ड्रॉ केली तर बघा A B C आणि D नाव दिलं. आपले ह्या दोन काय आहेत डायगोनल्स आहेत आणि डायगोनल्स ह्या काय असतात तर डायगोनल्स आर परपेंडिक्युलर
बायसेक्ट इच अदर. रोम्बसच्या ज्या डायगोनल्स असतात त्या काय असतात तर एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर असतात. जर आपली पहिली डायगोनल म्हणजेच AC घेतली तर ती काय असणार आहे, आपल्याला फर्स्ट काय करणार आहे आपण AO फाइंड करून घेणार आहे. म्हणजेच AO जर पाहिजे असेल आपल्याला तर काय करणार आहे आपण AO इज इक्वल्स टू AC अपॉन 2 करणार आहे. म्हणजे ह्याच्या काय असणार आहे ती हाफ असणार आहे. परपेंडिक्युलर बायसेक्ट, बायसेक्ट म्हणजे इक्वली दोन भागात विभागली जाणार आहे. AC म्हणजेच किती आहे आपली तर 30 अपॉन काय असणार आहे 2 असणार आहे. म्हणजे पहिली डायगोनल जी असणार आहे म्हणजे AOचं जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे आपलं 15 सेंटीमीटर असणार आहे. त्याच पद्धतीने जर BOचं काढलं आपण तर BO पण म्हणजेच काय असणार आहे तर BD अपॉन 2 असणार आहे. आणि BD किती आहे आपलं, BD आता आपण फाइंड आउट केले 16 आहे. म्हणजेच काय असणार आहे 16/2 म्हणजेच किती येणार आहे 8 येणार आहे. आता आपल्याला काय करायचे तर साईड फाइंड करायचे आणि साईड फाइंड करायचे त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर पायथागोरस थेरम यूज करायला लागेल. परपेंडिक्युलर बायसेक्ट म्हणजे यामध्ये आता 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. म्हणजेच बघा ट्रायंगल घेतला आपण AOB घेतला तर अँगल AOB हा काय असणार आहे 90 डिग्रीचा अँगल असणार आहे. आणि हा जर 90 डिग्रीचा अँगल असेल तर AB ही काय असणार आहे आपली हायपोटेनियस. म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर हा राहिलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका असतो. म्हणजेच काय असणार आहे तर BO स्क्वेअर प्लस AO स्क्वेअर. आता बघा BO किती आहे आपला तर 15चा स्क्वेअर प्लस AO किती आहे तर 8चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर 225 असतो, 8चा स्क्वेअर 64, 5 प्लस 4 9, 6 प्लस 2 8 झाले आणि हे 289 म्हणजेच AB इज स्क्वेअर इज इक्वल्स टू 289 हा आपला कशाचा आहे तर 17चा स्क्वेअर आहे. म्हणजेच आता आपल्याला काय करायचं तर पेरिमीटर फाइंड करायचे. पेरिमीटर इज इक्वल्स टू 4 इंटू साईड. तर साईड किती आलेली आहे आपली तर साईड 70 आलेली आहे म्हणून मल्टिप्लाय बाय काय करणार आहे आपण 17 करणार आहे. म्हणजेच बघा 4 7 जा 28, 4 1 जा 4 प्लस 2 म्हणजेच किती झालेले आहेत तर 6 आलेले आहेत. म्हणजे 68 सेंटीमीटर हा काय असणार आहे आपले पेरिमीटर असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन मध्ये जे व्हिडिओ दिलेले आहेत त्याची लिंकही बघायला विसरू नका. थँक्यू.